everyone, thank you so much for watching Stories with Saima. Welcome back to another video. I'm making this video because I'm gonna go on a family vacation tomorrow and I haven't packed anything, and we are planning this family vacation since forever, so now it's happening and I'm too excited for this, and you are going to go with me on this trip and you're going to see everything that I'm gonna experience, so stay tuned. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा व्लॉग मी मराठीत शूट करणार आहे कारण आम्ही जिथे चाललो आहे ती जागा एकदम मराठमोळी आहे. सो मी विचार केला की हा व्लॉग आपण मराठीत शूट करूया. सो एनिवे मी हा असा मस्त असा ओव्हरसाईज असा टी शर्ट घातलेला आहे. माझी पॅकिंग झालेली आहे आणि आई ऑलरेडी मला खूप ओरडते की खूप लेट झाला आणि मी इथे शूट करते, मी तुमच्याशी बोलत बसली आहे. पण एनिवे मी आता आवरणार आहे, नाश्ता करणार आहे आणि मग मी निघणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत येणार आहात ह्या ट्रिपवरती. सो आय होप यू एन्जॉय. कुठेही बाहेर निघताना सनस्क्रीन हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि जर तुम्ही मुली आहात तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा इम्पॉर्टन्स माहीतच असेल, पण तुम्ही मुलं आहात बघत असाल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज सनस्क्रीन वापरायचं चालू करा. आणि कुठेही बाहेर असाल, घरी असाल, कुठेही असाल, सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण ते तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करतं सगळ्या सनरेज, UV रेजपासून जे तुमच्या स्किनसाठी खूप हार्मफुल आहेत. सो सनस्क्रीन वापरायला नक्की चालू करा. आणि जर तुमच्या आयुष्यात कोणती मुलगी असेल जी तुम्हाला सांगत असेल की सनस्क्रीन वापरा तर प्लीज तिचा ऐका. सो हा माझा पूर्ण आउटफिट आहे आणि आम्ही खूप ट्रॅव्हल करणार आहोत, सो म्हणून मी असं कम्फी काहीतरी घातलं आहे. आता याच्यावर मी शूज घालून सॉक्स घालणार आहे, सॉक्स घालून शूज घालणार आहे अँड देन आय एम गोना लीव. प्लीज डोंट माइंड मेस इन माय रूम कारण ऑब्वियसली मी ट्रॅव्हलला निघते म्हणजे काय पसारा तर असणार ना घरात. ओके, सो या दिस इज द वाईब वी आर गोईंग विथ टुडे. सो आम्ही आता ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. तसं तर घरून खाऊन निघालो होतो, बट सिन्स वी हॅव अ स्मॉल किड विथ अस, इथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. दिस इज द प्लेस आणि मग इथून आम्ही पुढे निघू इन सम टाईम. सो आम्ही लंचला थांबलो होतो. आमच्या घरात ॲक्च्युली एक ट्रेडिशन आहे की आम्ही लंच काही ना काही पॅक करून असं घेतो आणि आम्ही असं, यू कॅन सी माय फॅमिली सिटिंग देअर. आम्ही असं मध्ये कुठेतरी झाड वगैरे शोधून आम्ही जिथे झाडाखाली बसून लंच करतो कारण एक पिकनिकवाला फील येतं. सो इट्स रिअली गुड, इट फील्स सो गुड. आणि खरं तर खूप गरमी आहे, इट्स व्हेरी हॉट, बट मजा आली. पोटभर जेवल्यासारखं फील येतं आणि हा आमचा असा एक छोटासा फॅमिली ट्रेडिशन आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये अशी काय ट्रेडिशन आहे जी तुम्ही पिकनिकला किंवा कुठल्याही ट्रिपला जाताना तुम्ही करता किंवा तुमची एक अशी आठवण आहे जी तुम्ही युजली फॉलो करता? नक्की कॉमेंटमध्ये शेअर करा. ओके, तर आम्ही पोचलो आहे आता आणि खूप प्रचंड सकाळपासून इतक्या संध्याकाळपर्यंत ट्रॅव्हल करून मी खूप दमली आहे. पण जिथे आम्ही आलो आहे तिथलं लोकेशन पाहिल्यानंतर माझा सगळा थकवा दूर झाला आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठे आली आहे. मी आत्तापर्यंत हे सिक्रेट ह्यासाठीच ठेवलं होतं कारण मला तुम्हाला त्या व्ह्यूसोबत दाखवायचं आहे की मी कुठे आले. सो आता मी फ्रेश झाले आहे, तोंड हातपाय तोंड धुवून मी एकदम रेडी आहे. मी सनस्क्रीन लावलं आहे ॲज युजल परत एकदा, कारण ऑब्व्हियसली मी बाहेर जाणार आहे तर मी बाहेर जायच्या आधी सनस्क्रीन लावतेच न विसरता.
सो या लेट्स गो, बघूया आपण कुठे आलो आहे ते. ओके, सो मी ज्या रिसॉर्टमध्ये आत्ता आहे, जिथे मी थांबली आहे त्या रिसॉर्टचा मी तुम्हाला टूर देणार आहे. खूप सुंदर वाडी आहे यांची. वाडीवरून तुम्ही ओळखलंच असेल की हे नक्कीच बीचच्या आसपास कुठेतरी आहे. बट हां, मी तुम्हाला यांच्या रिसॉर्टचा पूर्ण टूर आणि माझ्या रूमचा पूर्ण टूर देणार आहे. सो तुम्हाला कळेल की ह्या रिसॉर्टला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला नक्की सांगेन. सो वेट अँड वॉच. सो दिस इज लाडघर बीच, दापोली. आणि आम्ही इथे आता सनसेट बघायला आलो आहे. यू कॅन हिअर द वेव्स साऊंड. इट इज सो पीसफुल अँड इट्स सो ब्युटिफुल. इट फील्स सो गुड. आय एम अ बीच लवर अँड दिस इज जस्ट ऑसम. सो फायनली लोकेशन रिव्हील केलेलं आहे मी आणि मी आली आहे दापोलीला, लाडघर बीचला. आणि आमचं रिसॉर्ट लाडघर बीचपासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि रिसॉर्टचं नाव आहे ब्लू ब्रीज. मी रिसॉर्टचं टूर नक्कीच तुम्हाला देईन. बट जस्ट लुक ॲट दिस सनसेट. आय मीन वाव, इट इज ऑसम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत आणि मी बीचवर निघाली आहे. कारण जसं आपण सनसेट मिस नाही करत ना कोणत्याही बीचवर, तसं आपण सनराईजसुद्धा मिस नाही करायला पाहिजे. आणि प्लीज हे ऐका, हे साऊंड्स जर तुम्हाला येत असतील. आय ट्राय टू कॅप्चर अँड कीप क्वाईट फॉर अ व्हाईल. शहरातून आल्यानंतर हे साऊंड्स इतके सुरेख वाटतात. म्हणजे मनाला ना एक वेगळाच पीस असतं हे जेव्हा आपण ऐकतो. म्हणजे मी जिथे राहते तिथे तरी सकाळी थोडंफार येतात पक्ष्यांचे असे खूप छान असे चू 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 असे आवाज खूप छान येतात. बट आणि तेव्हाही मॉर्निंग अशी ब्लिसफुलच वाटते. बट ही जी मॉर्निंग आहे ना, ह्या मॉर्निंगचं म्हणजे वेगळंच आहे काहीतरी. and it feels so good to wake up early even on being on vacation. म्हणजे तशी तर मी फुल ऑन झोपून राहणाऱ्यातली आहे. मी कधीच लवकर उठत नाही. बट आज मी फक्त आणि फक्त हे छान नजारा बघायला लवकर उठली आहे. अँड बेस्ट पार्ट इज ऑन द वेस्ट कोस्ट की लाईट जी आहे म्हणजे सनराईज जे आहे ते बीचच्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये होतं. त्यामुळे बीचवरती जी आहे ती सगळी लाईट पडलेली असते. सगळी सनलाईट जी आहे ती बीचवर असते. इथे असे छान बाकडे किंवा असं काही काही आहे दगडं मस्त बसायला, जिथे तुम्ही शांत बसून सनसेट म्हणा, सनराईज म्हणा किंवा निवांत बीचचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
सो इथे असे तुम्ही बघू शकता हे असे काहीतरी वाकडे आहेत आणि हा समोर बीच आहे. मी आणि दीदी आणि माझी आई आम्ही मॉर्निंग वॉक करतो आणि आमचा विषय चाललाय की लोक कसं बीचेस किंवा कुठलंही पब्लिक प्लेस इतकं घाण करतात. एक रिस्पॉन्सिबल सिटिझन सारखं तुम्ही हे विचार करायला हवा की तुम्ही जिथेही जाताय, तुम्ही पाण्याच्या बाटल्या असू दे, कुठली प्लॅस्टिकची गोष्ट असू दे, तुम्ही ती कचऱ्याच्या डब्यात टाकणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण हे नेचर फार सुंदर आहे आणि ह्या नेचरला आपण असं घाण नाही केलं पाहिजे. हे सगळ्यांनी विचार करा. बीच ना एकदम असं माझ्या मनासाठी खूप माझ्या बीच माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे. कारण मी बीच म्हणजे माझं पूर्ण बालपण बीचच्या आसपासच्या टाउनमध्ये गेलेलं आहे. म्हणून मला इथलं सगळंच खूप आवडतं. म्हणजे हा आवाज, ही जी सकाळ आणि इथे भेटणारी गोष्ट म्हणजे मासे, काजू, आंबा, कैरी ह्या सगळ्या गोष्टींशी मी खूप जास्त कनेक्टेड आहे. म्हणून मला कुठलाही बीच असला तरी मला खूप निवांत आणि खूप शांतता भेटते बीचवर आल्यानंतर आणि अचानकच एक मन असं असं शांत झाल्यासारखं वाटतं. तुम्ही बघू शकता मी काय एक्सपिरियन्स करते इथे. खूप सुंदर बीच आहे आणि हा ब्लॅक सँड बीच आहे युजली. मी गुहागरला पण गेले होते. तो बीच पण खूप ऑसम आहे आणि तुम्हाला तिथले डिटेल्स हवे असतील तर मी तेही तुम्हाला देऊ शकते. सो प्लीज मेन्शन इन द कमेंट्स. मस्त सनराईज झालाय समोर आणि इतकं ती लाईट चेहऱ्यावर पडतेय, त्या बीचवर पडतेय, इतकं सुंदर वाटतंय ती सनलाईट फील करून की बस छान मस्त असा वॉक केलाय. आता जाऊन मस्त छान असा आपण ब्रेकफास्ट करूया, ऑथेंटिक कोकणी ब्रेकफास्ट. तो काय आहे ते मी तुम्हाला दाखवेन. त्याच्याआधी आपण एक रिसॉर्टची टूर सुद्धा करूया. ओके, आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. सो ब्रेकफास्टमध्ये आज आम्ही घावण खाणार आहोत. घावण ही ऑथेंटिक कोकणातली डिश आहे जी याला आंबोळी पण म्हणतात आणि ती इट्स काइंड ऑफ अ डोसा दॅट यू गेट फ्रॉम द राईस फ्लोअर. दे प्रिपेअर इट फ्रॉम हिअर इन कोकण रिजन. सो आज आम्ही त्याची ऑर्डर दिलेली आहे. सो हा आहे ब्लू ब्रीज रिसॉर्ट, लाडघर दापोली आणि हे त्यांचं एंट्रन्स आहे आणि इथे त्यांचं प्रशस्त असं कार पार्किंग आहे. सो तुम्ही कारने वगैरे यायचं प्लॅन करत असाल तर तुम्हाला पार्किंगची चिंता करायची गरज नाही आहे. आणि इकडे असं साईडला त्यांनी खाट वगैरे टाकलेली आहे, झोके बांधलेले आहे जिथे तुम्ही संध्याकाळी छान असं रिलॅक्स करू शकता डिनरनंतर वगैरे. आणि इथून खाली अशी त्यांची खूप सुंदर अशी वाडी आहे आणि त्या वाडी त्यांचे 2 वेगळे प्रकारचे कॉटेजेस आहेत. खूप अशी जागा आहे जिथे झोके वगैरे बांधलेले आहेत आणि तुम्ही इथे भरपूर रिलॅक्स करायला अशी जागा आहे. आणि हे त्यांचं छोटं एक डायनिंग हॉल आहे जिथे ते ब्रेकफास्ट, डिनर वगैरे सर्व्ह करतात. आणि तुम्ही बघू शकता किती घनदाट अशी त्यांची वाडी आहे आणि तुम्हाला ऊन म्हणून असं काही इथे लागणार नाही. इतका उन्हाळा आहे तरीसुद्धा. आणि हे त्यांचे कॉटेजेस आहेत. 2 वेगळ्या प्रकारचे कॉटेजेस आहेत. मी तुम्हाला रूमची टूरसुद्धा यानंतर देईन. आणि ही अशी स्पेस आहे जिथे तुम्ही बसू शकता, रिलॅक्स करू शकता आणि यू कॅन सी त्यांनी हिरवाई खूप मेंटेन केलेली आहे. ही आमची रूम आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये बघू शकता खूप आतपर्यंत त्यांची वाडी आहे. खूप लांब अशी त्यांची वाडी आहे आणि हा जो आहे हा बम आहे. बम जो आहे तो तुम्ही जाळ वगैरे जे असतं झाडांचं पडलेलं त्याच्याने तुम्ही पाणी गरम करायची एक सोय असते, तशी त्यांनी सोय केलेली आहे. गीझर त्यांनी ठेवलेला नाहीये कारण इलेक्ट्रिसिटीची बचत व्हावी म्हणून त्यांनी हा विचार केला. इको फ्रेंडली वे आहे आणि ही एक छोटीशी विहीर आहे त्यांची.
अशा विहिरी बघायला मला खूप आवडतं आणि ही त्यांची एक तुम्ही बघू शकता एक फॅमिली रूम आहे. जर तुमची मोठी फॅमिली असेल तर तुम्ही ही रूम बुक करू शकता. आणि त्यांनी अशी खूप छोटी-छोटी डिटेल्स केलेले आहेत. हे जे वारली पेंटिंगचं यांनी केलेलं आहे प्रत्येक नारळाच्या झाडावर जे इतकं सुंदर दिसतंय. आणि ही रूम आहे. 2 बेड म्हणजे डबल बेड अशी ही रूम आहे. सिंगल एक एक्स्ट्रा बेड पण भेटतो. जर तुम्ही तिघं जण असाल तर तुमच्यासाठी ही खूप स्पेशियस अशी रूम आहे. अँड धिस इज मी. हाय. टीव्ही वगैरेची सुद्धा सोय आहे. वायफाय ह्यांचं आहे, पण ते नेटवर्कचा इश्यू खूप असल्यामुळे इथे थोडासा तुम्हाला नेटवर्कचा इश्यू जाणवू शकतो. बट काय गरज आहे नेटवर्कची जेव्हा तुम्ही इतक्या सुंदर अशा अ, निसर्गाच्या सोबतीत तुम्ही आहात, तर तुम्हाला नेटवर्कची काय गरज आहे? बट हां, नेटवर्कचा भरपूर इथे इश्यू आहे. हे असं छोटंसं तुम्ही बघितलं हे कॅनलसारखं होतं, त्याच्यावर हा छोटा ब्रिज आहे. आणि हे केळ्याचे झाडं वगैरे त्यांनी लावलेले आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे झाडांची त्यांनी इथे रोपं लावलेली आहेत, जे खूप सुंदर आहे आणि इतकं ग्रीन आहे. हे त्यांचं सेकंड डायनिंग हॉल आहे. जर लोकं जास्त असतील तर फ्रंट आणि बॅक साइडला त्यांचा हा डायनिंग हॉल आहे. तर तुम्हाला कधी लाडघरला, दापोलीला व्हिजिट द्यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच ह्या ब्लू ब्रीज रिसॉर्टला व्हिजिट करू शकता. रूम्स खूप स्वच्छ आहेत, खूप छान आहेत. एसी रूम्स आहेत आणि वॉशरूम वगैरेची सोय पण खूप चांगली आहे. जेवण उत्तम आहे. नॉनव्हेज, व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथे भेटतं. सो खूप अमेझिंग ह्याचं रिव्ह्यू आहे माझा तरी. सो तुम्हाला जर लाडघरला भेट द्यायची असेल, जर तुम्ही विजिट करणार असाल दापोली हा स्ट्रेच जो कोस्ट आहे तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं असेल तर ब्लू ब्रीज हा रिसॉर्ट तुम्ही नक्कीच विजिट करू शकता. मी त्यांचं जे काही डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये टॅग नक्की करेन. ओके, सो आता आम्ही मस्त पाण्यात भिजायला चाललो आहे आणि मी असा कॉम्फी असा मस्त घरातलाच काहीतरी आउटफिट घातलेला आहे. कारण खरं तर समुद्राच्या पाण्याने फार किचकिच होते, बट मला समुद्राच्या पाण्यात भिजायला खूप आवडतं. सो आय एम गोना गो नाव अँड हॅव अ नाईस डीप डाईव्ह इन टू द सी. सो लेट्स गो. सो मी इतकी भिजली आहे, केसांपासून खालपर्यंत पूर्ण भिजली आहे. खूप धमाल केली आहे मी. सो मजा आली. आता मस्त अंघोळ करणार, काहीतरी खाणार आणि मग जेवायला जाणार. मग आपण पुढचं साईट सीइंग करूया. ओके. सो मी रेडी झाली आता. मस्त. तरी आम्हाला खूप उशीर झाला आहे आणि आता आम्ही हर्णे बंदरला जाणार आहोत जेवायला. सो या मी तुम्हाला माझा आजचा आउटफिट दाखवते. दिस इज द वाइब दॅट वी आर गोइंग विथ टुडे. होकस. सो ही बॅग मला एका फ्रेंडनी खूप जवळच्या फ्रेंडने मला गिफ्ट केली होती आणि मी एव्हरी टाईम कुठेही गेले तरी मी ही बॅग कॅरी करते. सो दिस इज द एंटायर आउटफिट. चलो चलो, नाव आय एम रिअली हंग्री. मला खूप भूक लागली आहे आणि आज मी मासे खाणार आहे. सो मला अजून जास्त भूक लागली आहे त्याचा विचार करून. सो लेट्स गो. मी एक अति शहाणपणा केला आहे. मी माझे ग्लेअर्स विसरली आहे घरी आणि इतकं ऊन आहे तर मला माझ्या ग्लेअर्सची इतकी आठवण येते. मी सगळीकडे कॅरी केलेत ते सगळ्या ट्रिप्सला आणि नेमकं मी आता माझे ग्लेअर्स विसरले. अवघड आहे. ही आहे माझी पापलेट थाळी आणि मस्त क्रिस्पी असा तव्यावर
हे केलेला क्रिस्पी फ्राय केलेला पापलेट आहे, कोळंबीची आमटी आहे, सोलकढी आहे आणि चपाती आहे, भात आहे आणि ही मी आहे, जी आता ताव मारणार आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही केशवराज हे एक लोकेशन बघायला निघालो आणि तिथे जाताना हे असे फणसाचे झाड होतं, ज्याला खूप सारे फणस लागले होते. आणि ही सुपारी आहे म्हणजे वाळत ठेवलेली. मी हे पहिल्यांदाच बघते आणि इतकं सुंदर वाटतं हे वातावरण, हे लोकेशन आणि मी खूप एक्सायटेड आहे, की काय आहे नेमकं हे टेम्पल बघण्यासाठी. मी खूप एक्सायटेड आहे हे लोकेशन बघायला आणि तुम्ही बघू शकता ही किती घनदाट अशी वाडी आहे. इथे सुपारीची, नारळाची आणि अशी झाडं होती आणि जे काय म्हणतो आपण त्याला ब्लॅक पेपर त्याची सुद्धा इथे बेल होती, जे आम्ही पाहिलं. आणि खूप असा उजेडच येत नाहीये, इतकी घनदाट अशी वाडी आहे. खूप लोकेशन खूप भारी आहे. आई आई आपण काय खाल्लं आता? गटागट. थांब फोकस करू दे मला. काय राव, थांब थांब थांब. हॅलो. आपण ही काय खाल्लं? चिंच गोळी खाल्लेली आहे. खूप छान आहे. खूप Childhood दिवसांनी memory. येस, बालपणीच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यात चिंचगोळी चिंच गोळी आणि काय गटागट. गटागट. हे गटागट म्हणजे चिंच गोळी ग. अगं ते साखर लावलेली असते त्याला काय म्हणतात? त्याला चिंच गोळी म्हणतात. आणि त्या तिथे इकडे बघ बघून बोल. त्याला चिंच गोळी म्हणतात. कोकणात गटागटला येऊन जर चिंच हे गोळी. नाही खाल्लं तर काहीच काही नाही नाही खाल्लं. कोकणात आली आहेस ना, ही वाडी वगैरे जरा बघ ना. किती सुंदर, किती छान आहे. बर. कोकण पाहायचं असेल तर असंच जायला लागतं. आणि तेव्हापासून दीदीने 100 वेळा विचारलंय की बिबट्या वगैरे तर येणार नाही ना, तर त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? हा, काय म्हणणं आहे तुझं, सांग बरं. बिबट्या वगैरे आला तर बघू. काय करायचं ते? तेव्हा बघू. मी असा ट्रेक करत करत खाली उतरत होते आणि मला दम लागत होता, बट मजाही येत होती. कारण हे लोकेशन खूपच मस्त आहे आणि हा छोटासा असा ट्रेल आहे जो मी आणि आईने कंप्लीट केला आणि खूप मजा आली. आम्ही कुठे पोचलोय ते बघा आता. काही पायऱ्या खाली उतरल्यानंतर आम्ही ह्या छोट्याशा लेक जवळ आलो आणि इथे इतकी शांतता होती आणि इतकं सुंदर वाटत होतं, म्हणजे मन चित्त शांत करायला इथे येऊ शकता. आणि हे लोकेशन खूप ऑफबीट आहे. इथून वरती पायऱ्या आहेत केशवराज मंदिराकडे जायला. आम्ही मंदिरापर्यंत नाही जाऊ शकलो, बट आम्ही इथेपर्यंत पोहोचलो आणि आम्ही हे खूप एन्जॉय केलं. इथे शांत बसल्यानंतर आम्ही परत आमचा ट्रेक वरती चालू केला. पायऱ्या आहेत वरती जायला आणि माझी प्रचंड हालत झाली वरती जाताना. बट वर्थ इट आहे इथे येणं. तर तुम्हाला जर तुम्ही आलात दापोलीला तर हे लोकेशनला नक्की भेट द्या. आणि मग इथून बाहेर निघाल्यानंतर आमच्यात काहीच ताकद नव्हती कुठेच फिरायची. सो आम्ही परत आमच्या रिसॉर्टवरती गेलो आणि थोडीशी विश्रांती घेतली. तसं बघायला गेलं तर उन्हाळ्यात लोक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात, पण आमच्या अंगात मस्ती अंगात मस्ती असं नाही म्हणणार मी, पण आमचं बीच प्रेम इतकं की आम्ही एवढ्या गरमीत सुद्धा बीचवर फिरायला आलो आहे. कारण मन भरतच नाही माझं. किती पण मी या समुद्राला बघत बसले ना तरी माझं मन काही भरत नाही. आता मला थोडीशी सर्दी झाली आहे, AC आणि गरम आणि थंड गरम करत मला थोडीशी अशी सर्दी झाली आहे आणि माझं भयंकर हेडेक पण होतं आहे. पण तरीसुद्धा मी छान तयार होऊन फोटोज काढायला आणि सनसेट बघायला परत बाहेर पडले. बघूया आपण कसा दिसतोय आजचा सनसेट. आणि सनसेट बघून झाल्यावर आम्ही मस्त जेवलो आणि स्वीट डिश म्हणून हे छान मोदकांवर ताव मारलाय. खूप गोड आणि खूप खूप उत्कृष्ट असे मोदक होते. मोदक खाऊन झाले आणि बघा आम्हाला कोण भेटलंय.
आम्ही रिलॅक्स करत होतो आणि अचानकच आम्हाला आमचे रिसॉर्टमधले जे काका आहेत त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं, की शेजारीच एक कासवाचं पिल्लू सापडलंय आणि ते आता पाण्यात सोडणार आहेत. म्हणून आम्ही धावपळ करत कसं तरी पटकन गाडी काढली आणि 5च मिनिटाचा वॉक होता. तिथे आम्ही गेलो आणि मग आम्ही हे छोटू पिल्लू पाहिलं, जे त्यांनी रात्रीच्या वेळी पाण्यात सोडलं. खूप छान असा अनुभव होता हा. नेक्स्ट डेला आम्हाला पाहायला मिळतील असं सांगण्यात आलं. म्हणून आम्ही परत पहाटे सकाळी लवकर उठून ही कासवाची पिल्लं बघायला आलो. गुड मॉर्निंग. एवढ्या सकाळी उठून आम्ही पहाटे 5:30 वाजता उठून आम्ही टर्टल उनका ये है बोले हॅचलिंग बघायला आलोय. काल आम्हाला एकच छोटू पिल्लू बघायला मिळालं आणि त्या काकांनी आम्हाला सांगितलं की आज आम्हाला 3 भेटतील. म्हणून आम्ही पहाटे 5:30 वाजता उठून हे इथे 6 वाजता इथे आलेलो आहे. आता बघूया आमचं लक किती आज चमकतंय. ते काकाच दिसत नाहीयेत आम्हाला. ते झोपलेत. त्यांचा नंबरही नाही आमच्याकडे की आम्ही त्यांना फोन करून विचारू की अहो आहेत का? नाहीतर आम्ही जाऊन झोपतो. आम्ही फक्त दिलेली वेळ पाळलेली आहे. एकदम अलार्म काटेकोरपणे अलार्म लावून मी अलार्म लावून उठले. बावळट आहोत की त्यांचा फोन नंबरही आम्ही घेतलेला नाही. अतिउत्साह म्हणतात याला. अतिउत्साह. काल आम्ही बघितलं पण काल खूप अंधार होता. म्हणून आम्ही आज ते म्हणाले की सकाळी या म्हणून आम्ही आलोय बघायला. पण लेट्स सी. आणि असा मस्त आता सनराईज होतोय. अजून पूर्णपणे तो झालेला नाहीये. सनराईजच्या आधी त्यांना सोडायचे असतात ते पाण्यात. सो लेट्स सी. होप फॉर द बेस्ट. ते काका आम्हाला सापडलेले आहेत. आता बघूया. अनलकी एकही टॉर्टोइज हॅच क्या बोलते उसका काय म्हणतात त्याला अंड्यातनं त्याच्या बाहेर आलेलं नाहीये. पिल्लू बाहेर आलेलं नाहीये. सो आम्हाला एकही बघायला मिळालेलं नाहीये. पण एक डे टू डे पण एक त्याच्यात क्या बोलते ब्लेसिंग इन डिस्गाईज ही की आम्हाला हा सुंदर असा सनराईज बघायला मिळाला. सो इट्स वर्थ इट समटाइम्स टू वेक अप ॲट 5:30. बट इफ यू कॅन स्लीप इन प्लीज टेक युअर डीप स्लीप. आम्ही आता मॉर्निंग वॉकला जाणार आहोत आणि मस्त बॅडमिंटन खेळणार आहोत आणि मग भरपूर नाश्ता करणार. सो भेटूया नाश्त्यानंतर. आज आमचं बॅड लक होतं बट आम्ही काल एक छोटू गुल्लू पाहिलं. सो बेसिकली याच्या मागची बॅक स्टोरी अशी आहे की आम्ही वेळेस टर्टल फेस्टिवलला जाणार होतो बट दॅट इज 2 hours अवे फ्रॉम हिअर. अँड इट वॉज लाईक ह्यांचं हे जे आहे ना हे अनप्रिडिक्टेबल आहे खूप की होईल बघायला भेटेल नाही भेटेल. सो आम्ही मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि काल रात्री आम्ही असंच बसलेलो गप्पा मारत होतो आणि अचानकच आम्हाला कळलं की इथे एक आहे जे टर्टल आहे ते हॅच झालेलं आहे. अंड्यातून बाहेर आलंय आणि ते आता सोडणार आहेत पाण्यात म्हणून. तर आम्ही एकदम धावत पण आमच्या रिसॉर्टच्या थोडंसंच एक 5 मिनिट्सचं डिस्टन्स आहे. वॉकिंग 5 मिनिट्स डिस्टन्स. तर तिथे होतं ते नेस्ट आणि ते म्हणाले की आता आम्ही सोडणार आहे. तर आम्ही आमच्या रिसॉर्टचे जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे आहे म्हणून. तर म्हणून मग आम्ही एकदम असं तयारीने अशी धावत पळत आम्ही कार बीर काढली पटकन आणि आम्ही गेलो. तर आम्हाला खूप रात्रीच्या अंधारात एक रात्री 11 वाजता आम्हाला एक छोटू पिल्लू बघायला मिळालं आणि ते कसं पाण्यात त्यांनी सोडलं ते आम्हाला एक्सपिरियन्स करता आलं. पण मला सकाळी बघायचं होतं कारण सनलाईट आणि उजेडात बघण्याचं एक सुख वेगळंच आहे. बट ठीक आहे बघूया. आता आम्ही इथे 2 दिवस आहोत तर आम्ही वेट करू. लेट्स होप फॉर बेस्ट की आम्हाला एखाद दुसरं तरी अजून बघायला मिळेल. त्यांनी संध्याकाळी ॲक्च्युली काल 3 सोडले पण आम्ही ते मिस केलं आणि आम्हाला काल रात्री बघायला मिळालं एक. सो इफ यू कॅन गुगल प्लीज डू गुगल की हे जे टॉर्टॉईज आहेत त्यांच्याबद्दल खूप फन फॅक्ट्स खूप आहेत. आणि मला सगळ्यात फॅसिनेटिंग एक फॅक्ट अशी वाटते की हे जे बेबी टर्टल्स आहेत ना हे ज्या बीचवरून सोडले जातात पाण्यात ते 10-15 वर्षांनी
जेव्हा पण ते अडल्ट्स होतात, जेव्हा पण ते त्या ह्याचे म्हणजे वेन दे रीच देअर एज वेअर दे हॅव टू ले एग्स, ते अर्थचं मॅग्नेटिक फील्ड यूज करून इथेच बरोबर परत येतात. ह्याच बीचवरती परत येतात आणि इथेच एग्ज ले करतात. सो इट्स लाईक गिव्हिंग बॅक टू समथिंग, you started a life from here and then you come here to start a life again. सो इट्स व्हेरी फॅसिनेटिंग मला हे. आणि मी ॲक्च्युली इथे ह्या ट्रिपला यायच्या आधी मी रस बटर फेस्टिवलबद्दल खूप रिसर्च केलं होतं. सो तेव्हा मी हे सगळे फॅक्ट्स वाचले होते की व्हॉट एक्झॅक्टली इज दिस आणि हे कसे. तर 100 to 150 200 एग्ज ते ले करतात आणि इथे जे विलेजेस आहेत त्यांनी NGO आणि गव्हर्नमेंटच्या मदतीने हे नेस्ट केलेले आहेत, जे तिथे ते प्रिझर्व करतात ती अंडी, सो दॅट कोणी त्यांना पब्लिक आहे किंवा डॉग्स क्रॅब्स कुठलीही गोष्ट त्यांना नष्ट करू नये म्हणून ते प्रिझर्व करतात. आणि मग जेव्हा ते 40 to 60 डेज नंतर ऑफ इन्क्युबेशन त्याच्यानंतर जेव्हा ते अंड्यातून बाहेर येतं तर ते पाण्यात रिलीज करतात. सो हे एक एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली बघणं. आणि इट्स व्हेरी लक. म्हणजे तुमचं जर लक असेल, तुम्ही अशा कुठे ठिकाणी असाल तिथे आसपास जर, आणि मोस्टली मी हे साऊथ कोकणमध्ये खूप ऑब्झर्व केलं. हे नॉर्थ कोकण अलिबाग किंवा रेवदंडा नागाव वगैरे ह्या साईडला थोडं कमी, पण दापोलीपासून खाली गुहागर रत्नागिरी वगैरे आणि वेळस वगैरे इथे ते करतात. म्हणजे तिथे बरेचसे नेस्ट आहेत जसं मी ऐकलंय. तर इथे तुम्ही जर कधी आलात तर प्लीज ह्या गोष्टीची नक्की चौकशी करा आजूबाजूला की कुठे आहे का. आणि ह्याचं ड्युरेशन हाच आहे. म्हणजे द टॉर्टॉइस कम बॅक इन द मंथ ऑफ नोव्हेंबर टू फेब्रुवारी अँड देन दे ले एग्स. आणि मग हे असं अंडी ते प्रिझर्व करून ते सोडायचा जो महिना असतो तो मार्च महिना असतो, मार्च टू एप्रिल पर्यंत. त्याच्यानंतर हे तुम्हाला नाही बघता येणार. बट इफ यू आर प्लॅनिंग इन समर अँड इफ यू आर हिअर ड्युरिंग दिस टाइम देन डेफिनेटली तुम्ही आजूबाजूला विचारा, चौकशी करा की आहे का काही असं तिथे एखाद दुसरं तरी बघाय. बिकॉज इट्स लिबरेटिंग. आय मीन खूप फॅसिनेटिंग एक्सपिरियन्स आहे मला तरी तो. खूप असं वाटलं इतकं छोटू पिल्लं होतं. you'll see that in a व्हिडिओ. जितकं पण मला कॅप्चर करता आलं काल रात्री. आणि ऑफकोर्स माझं लक असेल तर मी नक्कीच सकाळचं काही फुटेज घ्यायचा मी प्रयत्न करीन. बट दॅट डिपेंड्स की आज किती माझं लकचं बघतंय. सो या प्लीज नक्की हे एक्सपिरियन्स करता आलं तर नक्की करा. बॅडमिंटन खेळून झाल्यावर आम्ही वाडीतच रिलॅक्स केलं थोडा वेळ. परत बीचवरती खेळायला आलो, पाण्यात खेळलो आणि मग छान असं लंच केल्यानंतर मस्त अशी वाम कुक्षी घेतलेली आहे आणि मग आम्ही पुढच्या साईटसीइंगला निघालो. सो आम्ही निघालो आहे कर्दे बीचला आता जस्ट असंच सनसेट बघायला आणि तिथेच आम्ही मस्त असे छान फोटोज क्लिक करणार आहोत. सो लेट मी शो यू द आउटफिट फॉर टुडे. सो दिस इज द वाईब दॅट आय एम गोईंग विथ टुडे. हा असा मस्त लेमन येलो कलरचा असा हा ड्रेस आहे आणि सनकिस्ड सनसेटवाले फोटोज क्लिक करण्यासाठी परफेक्ट आउटफिट आहे. चला सनसेट बघूया. हा आहे कर्दे बीच आणि खूप सुंदर, खूप स्वच्छ असा हा बीच आहे. संध्याकाळच्या वेळी थोडीशी इथे गर्दी होती, म्हणून आम्ही पुढच्या मुरुडच्या बीचवरती गेलो आणि तिथे तर अजून जास्त गर्दी होती. काही कारणास्तव आम्ही कर्दे बीचवर जास्त टाईम स्पेंड नाही करू शकलो आणि आम्हाला परत यावं लागलं. बट खूप छान असा बीच आहे. परत आल्यानंतर आम्ही डिनर करायला गेलो आणि मग डिनरनंतर आम्ही रिलॅक्स करतच होतो आणि आम्ही ऑलरेडी अपसेट होतो की आम्हाला कासव पाहायला मिळाला नव्हता त्या दिवशी. पण अचानक आम्हाला त्या काकांचा फोन आला आणि ते म्हणाले की खूप सारे निघालेत तर तुम्ही या बघायला. आणि आम्ही गेलो तर इतके सगळे होते. काही कारणास्तव त्यांना आमच्या समोर ते सोडता आले नाही रात्री. सोडले असते तर अजून नक्कीच मजा आली असती. आणि मला सकाळीच्या वेळेत पाहायचा होता, जे मला पाहता आलं नाही. त्यामुळे मी थोडीशी अपसेट झाले होते. पण आय समवेअर मॅनिफेस्टेड दॅट अँड यू विल सी व्हॉट आय मॅनिफेस्टेड ॲक्चुअली अँड हाऊ आय गॉट लकी.
या बीचला आता बाय करायची वेळ आली होती. मला जायचं अजिबात मन नव्हतं, पण आज आम्ही निघणार होतो आणि मी आणि आई एक शेवटचा मॉर्निंग वॉक म्हणून आम्ही असं बाहेर पडलो. तर सकाळी असा विचार केला, की एक छोटूसं गुड बाय करून यावं ह्या बीचसाठी या बीचला आणि आम्ही असंच बाहेर पडलो आणि आम्ही वॉक करत असताना आम्हाला काहीतरी सापडलं. 4 माणसं तिथे कसला तरी फोटो काढत होती आणि ते कशाचा फोटो काढत होती हे तुम्ही बघा. आणि सकाळच्या वेळी मला फायनली एक छोटं कासवाचं पिल्लू दिसलं. अ, छोटी-छोटी पावलं टाकत ते पाण्याच्या दिशेने चाललेलं आणि ॲज इफ आय मॅनिफेस्टेड की मला हे बघायचं होतं आणि मी ही इच्छा अशी युनिव्हर्समध्ये सोडून दिली आणि ते कसं तरी माझ्या समोर आलं. आय फेल्ट सो गुड. खूप मजा आली मला हे बघायला आणि खूप लिबरेटिंग एक्सपिरियन्स होता. आय एम गोना चेरिश धिस फॉर व्हेरी, व्हेरी लाँग टाईम. आणि मग निघता-निघता आम्ही परत कर्दे बीचवर 5-10 मिनिटं थांबलो आणि हा तिथला व्ह्यू आहे. खूप सुंदर मॉर्निंग होती ही आणि माझं इथनं निघायचं अजिबात मन करत नव्हतं. बट आय हॅड टू गो. खूप मस्त झाली ही ट्रिप अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल दिस एंड आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर मोर सच व्लॉग्स. थँक यू. सी यू. बाय.